मित्रांनो, जंगलाचा राजा सिंह, त्याला एक सवय असते, पुढे चालताना तो मधून मधून मागे बघतो. त्याला सिंहावलोकन म्हणतात. सिंहावलोकन का करायचं असतं माहिती? मागून एखादा शत्रू येत असेल तर त्याचा मागोवा घेण्यासाठी तो मागे बघत असतो. चित्रकलेतही हे सिंहावलोकन खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की चित्रकलेत सिंहावलोकन कशाला? आपले काही शत्रू आहे का कोणी? हो मित्रांनो, चित्रकलेतही शत्रू असतात आणि ते म्हणजे आपल्या चुका, आपल्या उणिवा. त्या जर सापडल्या नाही तर आपलं चित्र डिस्ट्रॉय होऊ शकतं. म्हणून म्हणतो की ज्यावेळेस आपण एखादं चित्र एकदम जवळून करत असतो, त्यात एकदम बुडालेलं असल्यामुळे आपल्याला त्या चित्रातल्या चुका सापडत नाही, उणिवा सापडत नाही. त्यासाठी चित्र चालू असताना मधून मधून मागं जाणं गरजेचं आहे, पुढे येणं गरजेचं आहे. दूर जाऊन जर आपण चित्राकडे बघितलं, आपल्या रेफरन्स आणि चित्र एका नजरेच्या टप्प्यात आले तर आपल्याला उणिवा सापडतात आणि चित्र सुरू असताना त्या दुरुस्तही करता येतात. आणि त्याच चुका जर चित्र संपल्यानंतर कळाल्या तर त्या फायद्याच्या नाही. म्हणून मधून मधून सिंहावलोकन करत जा.